आज तुम्हाला धक्का बसला असेल ना. अहो आज घरचं पेशंट आहे माझ्या. तुम्हाला सांगतो MRI केलाय 8,000 रुपये एका MRI चा घेतलाय. किती हजार? 8,000. हे सर्वसामान्यांना परवडणार नाही हो. पण सर्वसामान्य कुटुंबाचं काय? म्हणून तर मी दवाखान्यासाठी एवढा प्रयत्न करतो. येणाऱ्या काळात सुद्धा आपण अशा पद्धतीचं मशिनरी आणू शकतोय. येणाऱ्या काळात खूप काय आपण त्या सरकार दवाखान्यात करू शकतोय. आज तुम्हाला सर्वसामान्याला 10,000 रुपये पगारासाठी जातात आणि 8,000 रुपये नुसता MRI चा खर्च असेल तर बाकीचा औषधाचा, राहण्याचा आणि बाकीच्या खर्चाचं काय हो? कसा हा सर्वसामान्यांना परवडायचा खर्च? का ह्या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करते या गोष्टीकडे? म्हणून म्हणतोय सर्वसामान्यांना परवडणारा दवाखाना आमच्या वडगावमध्ये द्या. हीच मागणी आहे माझी, दुसरी काय नाही हो. वाढत्या महागाईमुळं आज नागरिकांचा हाल व्हायला. प्रशासन अशा कुठल्या गोष्टीबद्दल का प्रयत्न करत नाही किंवा गोरगरिबांना परवडणारा दवाखान्यात का करत नाहीत चांगले, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला सरकारी दवाखान्यात सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी माझा प्रयत्न. म्हणून माझ्या प्रयत्नासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळात आपण सर्व सुविधा आपल्या वडगावच्या दवाखान्यात करायच्या आहेत, या लक्षात ठेवा तुम्ही. धन्यवाद.